कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय रे सकते बा, काय झालं? आई हा? आई काय झालं? आईला लई त्रास होतोय बाबा। काय झालं? आम्ही पण येतो, चला। नाही नाही, नका नका, आज आषाढी एकादश आहे, काय बी झालं तरी विठ्ठलाच्या सेवेत खंड पडता कामा नये। मी आलोच। रामकृष्ण हरी, काय झालं? कान वाढली आहे, प्रयत्न करू लागलोय बघा आम्ही। आपण इतका येळ घ्यायला नको। घाबरू नकस, विठ्ठला श्रद्धा ठेव, तोच आपला राखा। एकनाथा, तू बाहेर जा। तिच्या भाग्यी लिहिलंय या पवित्र नगरी पावन मुहूर्तावर जन्म घेणं। पांडुरंग हरी, वासुदेव हरी। कळते एकनाथा, कान सुटली, पुरकी झाली। पांडुरंग हरी, वासुदेव हरी। सगदेवा, चल बाळाला बघायला जाऊया। एकनाथा, पर काय? बाळ श्वास घेत नाही, अंग थंडगार पडलंय। एकनाथा, अरे देवाची करणी कोणाला कळलीये का? आणि नियतीच्या पुढे कोणाचं चालतंय? ती पोरच तुझ्या नशिबात नसेल। या जगात ती आली, पण तिचे श्वास जणू वाट बघतायत विठ्ठलाच्या आदेशाची। पांडुरंगा, माझ्या कित्येक पिढ्या तुझ्या सेवेत झिजल्या, गिनती नाही। तुझ्या भक्तीत माझ्या गरिबीची, पोटाच्या धगीची, थंड पडलेल्या चुलीची आज पतूर कवा बी तक्रार केली नाही र। पांडुरंगा, अरे तुझ्या पायावर डोसकं पडून तुझी बोट झिजली र। आज आषाढी एकादश आहे, तुझ्या सावलीत माझ्या पोटचा गोळा घालतोया। जर का माझी भक्ती सच्ची असेल, माझ्या कानूचं मन पवित्र असेल,
तर आता तुझी सत्व परीक्षा हाय, आता तुला माझी नाही. अरे तुझी लाज राखायची आहे रे माऊली. सावळ्या, अरे तुझ्या सावलीत हिनं श्वास घेतलाय र, म्हणून हिचं नाव असल सावली. सावली सावली. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.